ते 5वीच्या मुलांना शाळेचे दप्तरं देणं असतील, 8वी ते 10वीच्या मुलांना सायकल देणं असेल, त्यानंतर कॉलेज मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रायगड वारी असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली पंढरपूरची वारी असेल, म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाचा विचार त्यांच्या विचारसरणीत अगदी रोज असतो. अशा ह्या प्रतिभा आहेत. धन्यवाद मॅडम. यानंतर आमच्या चाळीसगाव नगरीचे आमदार आदरणीय मंगेश दादांविषयी काय बोलावं. अत्यंत उदारक शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन कष्ट, जिद्द आणि लोकसेवेच्या बळावर समाजात वेगळी ओळख निर्माण करणारे चाळीसगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणजे माननीय श्री मंगेश रमेश चव्हाण. 23 ऑगस्ट 1983 रोजी वाकडी तालुका चाळीसगाव येथे जन्म. वारकरी संस्था. थँक्यू सर आमचं काम आहे, बोलू द्या. मी सांगतो आता. खरं तर आजचा स्वयंदी परिवाराने जो कार्यक्रम आयोजित केला आहे, मला या कार्यक्रमाचं आमचे गुरुजी त्या दिवशी भेटले आणि स्वाभाविक मला कोणी काही सांगितलं की तो कार्यक्रम आहे किंवा 99% जर समजा एकदम नियोजित काही असेल तर मी म्हणतो की मी त्या कार्यक्रमाला नसेल. मी त्यांना सहज हो म्हणतो. नंतर इथं आल्या म्हणजे मला 5 वाजेपासून लक्षात आलं की हा कार्यक्रम काय आहे. त्याच्यामुळे आजच्या खरं तर माझा सत्कार आहे हे मला माहित राहिलं असतं मी कार्यक्रमात सांगितलं असतं की कार्यक्रमाला मी येणारच नाही. पण असो, एकंदरीत या कार्यक्रमासाठी माझ्यावर उपस्थित आमचे पाठक काका, म्हणजे काही लोक समाजात पदाने मोठे असतात पण काही लोक कर्माने मोठे असतात असं मी समजतो. त्यातले पुखराज काकांचं ताई तुम्ही सांगितलं, म्हणजे पगारिया परिवार म्हटलं तर उद्योग क्षेत्रात एक असं नाव आहे की त्या नावासोबत एक विश्वासार्हता असते. त्यातलं एक नाव म्हणजे पगारिया परिवार. आमचे चंद्रातले बाबा, पोद्दार सर, मीनाक्षीताई, ज्यांचं आपण मनोगत ऐकलं ते आमच्या बक्षीताई, शारदाताई, ठोंबरे गुरुजी, रविभाऊ, श्रीकांतजी भांबरे. एक उल्लेख केला पाहिजे की म्हणजे मी मुख्यमंत्र्यांसोबतच त्या प्रकल्पाला एकदा बघायला गेलो. तुम्ही कोणी गेले की मला माहिती नाही, परंतु काही लोक कशा पद्धतीचं काम करू शकतात त्याचं एक रोज उदाहरण म्हणजे युगेंद्र महाजन सरांनी केलेलं काम. मी म्हणजे मला मधल्या काळात त्यांचं माझं बोलणंही झालं की मी एकदा जळगावला आलो की येतो, परंतु राजकीय लोकांचा विस्मरण हा त्यांना शाप आहे. म्हणजे ती इच्छा असूनही काही गोष्टी करता येत नाही. त्यातलाच तो एक माझ्याकडनं तो भाग घ्यायला जायचा. माझे मित्र डॉक्टर सत्यजितजी पूर्णपात्रे, हरितजी दवे, पूर्णपात्रे डॉक्टर मॅडम, किसनरावजी जोरेकर, देशपांडे सर, पोद्दार सर, डॉक्टर सौ सुतवणे मॅडम, आमच्या भाग्यश्री, जितेश दादा, सर्वच, प्रतिभा चव्हाण, सगळे नाव राहिलं. संध्याकाळी परत घरी जायचं. उपस्थित सगळे म्हणजे जे पारिवारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण आलेलो आहोत. मला म्हणजे ह्या कार्यक्रमाची मुळात एवढी काही कल्पना नव्हती की हा प्रतिभाचा किंवा माझा सत्कार म्हणून आणि एकंदरीत त्यांनी नियोजित केलेला कार्यक्रम असेल. मी स्वाभाविक असंही कुठेही असलो कोणी मला सांगितलं, शब्द टाकला की मी स्पॉन्टेनियसली हा करून टाकू, मी येतो करायचं. फक्त मी म्हटलो असेल की शनिवार रविवारी अधिवेशनाच्या नंतर मी शनिवार रविवारी सुट्टी असेल तर मी येतो म्हणून हो सांगितलं गेलं. आणि संध्याकाळी मी धुळ्या रस्त्यावर निघाल्यावर माझ्या लक्षात आलं की कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे. मुळात असं वाटतं की ताई ठीक आहे की ह्या तुमच्या भावना आहेत की तुम्ही तो सत्कार केला असेल, पण मला असं वाटतं की तो सत्कार म्हणजे मी काही फार मोठं काम करतोय असं नाहीये. इथं बसलेली लोक तरी अगदी निरपेक्ष भावनेनं काम करतात. आपण बक्षीताईंचा एक सत्कार बघितला म्हणजे मलाही समाजातले काही लोक मला असं वाटतं की ते काम करताना एवढी सायलेंट असतात की ते बऱ्याच लोकांपर्यंत माहिती पडत नाही. आता आम्ही लोकप्रतिनिधी असतो की आम्ही काही केलं
तर मीडियावर येतं, टीव्हीवर येतं, कधी फोटोत येतं, कधी पेपरात येतं. त्याच्यामुळे लोकांपर्यंत ते काम खूप लवकर पोहोचतं. तर समाजात असे खूप लोक आहेत की इथंच बसलेली अशी लोक मी पाहतो की ज्यांचं काम हे अगदी आमच्या कामापुढे म्हणजे का आम्ही जे करतोय ते काहीच नाहीये असं जरी म्हटलं तर फार वापरून ठरणार नाही. मी बक्षीताईंचं जे सांगितलं की त्यांनी काही मुलं दत्तक घेतली आहेत, ते गव्हर्नमेंट कॉलेजला मेडिकल करतायत. ते समाजात देणारे हात आहेत. उग्राज काकांचं तुम्ही सांगत होता की मधल्या काळात त्यांनी अगदी मोठ्या मनाने मदत केली. मला असं वाटतं की या समाजामध्ये कुठेतरी अजूनही सज्जन शक्ती आहे, ती सक्रिय आहे, म्हणून या समाजाचा चांगुलपणा जिवंत आहे. आणि चांगुलपणाचं जे प्रतीक आहे असं मला वाटतं की कदाचित आज म्हणजे लोक आता आमच्याकडे राजकीय कार्यक्रम जर तुम्ही दुसरा सांगितला तर सर आमच्याकडे जेवढी आज ऑडियन्स आहे तेवढी प्रमुख अतिथी असतात आणि खाली मग डिपेंड की कार्यक्रमाच्या याच्यावर त्याची तुम्ही सगळेजण बरेच जण बघतही असतात. पण या कार्यक्रमाला इथं आलेली बरीचशी लोक ज्याला आपण म्हणतो की म्हणजे कामालाच पूजनीय मानणारी काही लोक इथं आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष काम करणारे चंद्रात्रे बाबा इथं असतील किंवा ज्याला आपण म्हणतो की परिवारातली काम करणारी काही परिवारातली काही आपली लोक आहेत की जे कुठेही गादा वादा न करता काम करतात. आणि अशी पाठक काकांचं तर म्हणजे मी पाहतो की काही लोकांकडे वयात त्यांचं बघितल्यानंतर त्यांचा उत्साह हा अजूनही कसं काय एवढा टिकून असेल मला कळत नाही. म्हणजे 4-5 लोक तशीच इथं आहेत. बाबा आहेत, जोरेकर मामा आहेत, आमचे दुसरे काका आहेत, तुकराज काका आहेत, सगळीच ही लोक अशी आहेत. पण मला असं वाटतं की आजचा हा जो दिव्यांग आपल्या सगळ्या भावांनी भगिनींनी जो कार्यक्रम घेतला आहे हा स्वयंदीव हा जो प्रकल्प आहे म्हणजे तुम्हाला असंही वाटत असेल की मी खूप ताईला काही मदत करतो. पण काही लोकांचं कसं असतं की खूप घेऊन पण त्यांनी कोणी मदत केली हे सांगायला त्यांना कमीपणा असतो. आणि काही लोकांचा स्वभाव असतो थोडं जरी मदत झाली तर ते खूप त्यांचं म्हणजे आम्हाला कोणी मदत केली त्यांना सांगण्यात आनंद असतो. म्हणजे माझी मदत कमी आहे ते जास्त सांगतात असं मला वाटतं. ते वाचन तुम्ही दोघं जण करत होतात म्हणजे मलाही माझी लाज वाटायला लागली होती. पण ठीक आहे की तुमच्या भावना आहेत म्हणून मी ते प्रतिभाचंही वाचन करताना खरंच प्रतिभा अशी आहे का मी विचार करायला लागलो. म्हणजे व्यक्तिगत आयुष्यातली अर्धांगिनी म्हणून ती जी दिसते त्याच्यापेक्षा खूप चांगली आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून अजून म्हणजे बघा तुम्हाला अगदी सांगायला काही अडचण नाही आहे. ते असं असतं की म्हणजे आमच्या आयुष्यात तशातलाच एक प्रकार घडलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे ग्रामीण भागात ते अनेक आपण म्हणतो की म्हणजे मारुती असतो, महादेवाचं मंदिर असतो, मग अगदी मग छोटे छोटे दगडगोटे असतात, त्यांना विरोबा, खंडोबा, पिरोबा अशी काहीतरी शेंदूर पासून त्यांची मंदिरं असतात. कोणीतरी म्हणतं की आम्हाला मूलबाळ होत नव्हतं, हा देव पावला, तिथून सुरुवात होऊन त्या मंदिराचं व्याप्ती वाढते. अशातलाच काहीसा प्रकार हा आमच्या सोबत झालेला आहे असं म्हटलं तरी फार वावगं ठरणार नाही. लोकांनी विश्वास ठेवला. पण मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे आलेली माणसं आम्ही हा विचार करतो की काम करू, कामातनं लोक जोडू. प्रयत्न असतो की आपल्याला पुन्हा त्या लोकांना की बाबा अलीकडच्या काळात आपण जे राजकीय चित्र पाहतोय त्यातलं काहीतरी एक सकारात्मक चित्र निर्माण करू या विचारात कायम कामातनं चित्र निर्माण करू या विचारात आम्ही काम करत असतो. आजचं हा एकंदरीत कार्यक्रम जर म्हटला तर तुम्ही सगळी समाजातली माणसं जी काम करताना आपण पाहतोय त्या त्या क्षेत्रातली खरंच म्हणजे काही माणसं आता म्हणजे सुधीर आबा सामाजिक जीवनात काम करत असतील, पोद्दार सर काम करतात. म्हणजे खरंच बऱ्याचदा त्यांना मी म्हणजे काही लोकांचा तर अगदी मनाला प्रश्न पडतो ठीक आहे आम्ही आमदार आहे, समाजात आमची जबाबदारी आहे, मानधन आहे, शासन आहे, मान पान ताम झाम सगळंच आहे. पण काही लोक हे राजकीय जीवनात किंवा म्हणजे आम्हाला पदांच्या अपेक्षेपोटी आम्ही काम करतो. पण सामाजिक जीवनात आम्ही अशी कितीतरी लोक पाहतो की
म्हणजे त्यांची बायको त्यांना घरी काय म्हणत असेल हाही प्रश्न निर्माण होतो, किंवा काय ते कुठेतरी सार्वजनिक कार्यक्रमांना वेळ देतील, समाजाचा हिताचा विचार करतील, कुठेतरी कोणाचं तरी कल्याण हो, अशाच भावनेचं काम करणारी समाजात आजकाल खूप माणसं पाहायला मिळतात. त्यावेळेस या समाजातला एखादा असं वाटतं की समाजातल्या सगळ्या सज्जन शक्तीवरचा विश्वास हा अधिक दृढ व्हायला लागतो. त्यातलाच काहीसा प्रकार मला असं वाटतं की ताईंच्या बाबतीत म्हणावं लागेल. म्हणजे अनेक लोक बघा आता बोलायला काही लागत नाही, मी मोठमोठी भाषण ठोकत चाललं जाईल, ताई तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, पण इथून खाली उतरण्यापासून त्यांच्या समस्या आहेत. म्हणजे मी फार काही त्यांना माझा त्यांचा संपर्क कामाच्या याच्यात कमी अधिक जरी असला, पण आपण एक विचारही करू शकतो की मी आज पाठक सरांना मी तिथं त्यांच्याकडे चहा घेतला तर म्हणजे असं अस्वस्थता जाणवते की बाबा रोजचं ज्यांचं बसणं उठणं, गाडीत जाणं, परत तिथून कामाला घरी असणं, म्हणजे किती काय अडचणी असतील, म्हणजे दिवसाची सुरुवातच अडचणींनी होते. ह्या लोकांच्या अडचणी आपण फक्त संवेदना फक्त शब्दात किंवा एखाद्या वेळेस थोडेफार आम्ही एक दिवस जाऊ, वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रम करून घेऊ, आम्ही वाढदिवसाला आलो कार्यक्रम केला, आम्ही पण एखादा राजकीय कार्यक्रम करून घेऊ फोटो, पण आमचा तिथपर्यंतच तो जो प्रवास आहे आपला हा फक्त तेवढ्या तासाभरापुरता अर्ध्या तासापुरता, तो पण शब्दातच तो प्रवास आपला बऱ्याचदा राहतो. ह्यात लोकांचं आयुष्याचं मला माहिती नाही की गॉड नोज की म्हणजे एवढी सहनशीलता त्यांच्यात सगळ्यांमध्ये असेल की म्हणजे प्रचंड महत्वाकांक्षा इच्छाशक्ती असताना देखील म्हणजे त्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमुळे ज्या परिस्थितीला ते सामोरे जात आहेत ते आपण न विचार केलेलं बरं असेल असं मला वाटतं. पण एकंदरीत ताई मी तुम्हाला एकच सांगेल की ही वस्तुस्थिती आहे की मलाही माहित नाही की मी एवढा दिवसेंदिवस एवढा आकुपाईड होत चाललो की वेळ हा म्हणजे प्रतिभाजन माझेही कधी कधी त्यात भानगडी म्हणजे प्रेमाच्या होत असतात. वेळ हा एकदम खूपच त्याला म्हणतो की कट टू कट व्हायला लागलाय. पण मी अगदी तुम्हाला सांगेल की स्वयंदीप हा म्हणजे आमचा श्रीकांत असेल, गुरुजी असतील, हे मला बऱ्याचदा सांगतही असतात. अगोदर मनोज असायचा, भास्कर असायचा, आमची सगळी टीम ते बऱ्याचदा तुमच्या संपर्कात असायची आणि ह्या सगळ्यांकडनं मी कायम ते ऐकायचो बघायचो. पण स्वयंदीप परिवाराने अलीकडच्या काळात आपण म्हणजे एखाद्या उद्योजकाला लाजवेल अशा पद्धतीने स्वतःच्या हिमतीवर जो प्रकल्प उभा केला, त्या प्रकल्पात काही लोकांनी मदत केली, काही केली असेल नसेल, त्या पलीकडे आपण आज एक चांगला विचार घेऊन या परिवारातल्या या सगळ्या लोकांना सांभाळताय हे विशेष आहे. म्हणजे काल परवा एक सुप्रीम कोर्टाने कोणाला तरी म्हणजे तोसा प्रसंग आयुष्यात कोणाला येऊ नये, पण आम्ही एक वाचला की त्यांनी स्वेच्छा मरण कोणीतरी मागितलं. म्हणजे अशा तेवढ्या नाही पण काही प्रमाणात तरी कितीतरी यातना तुम्ही सगळी लोक सहन करतात. त्या सगळ्या रोजच्या याच्यातनं तुम्हीच कशा अडचणीतनं मार्ग काढता म्हणजे मलाही त्या बाबतीत अप्रूपच वाटतं. पण एकंदरीत स्वयंदीप परिवार म्हणून मी तुम्हाला सांगतो की मीही आपल्या सोबत आहे आणि मी काही ती सार्वजनिकरित्या तुम्हाला सांगावं किंवा तुम्ही माझं कौतुक करावं यासाठी माझी ती बिलकुलही नाही की काही गोष्टी या करत असताना अगदी दुसऱ्याही हाताला न सांगितलेल्या मदत करून टाकणं. कारण की मी रवी भाऊंचा एक किस्सा बघितला होता. म्हणजे त्यांच्या मुलाला विम्याचे आलेले पैसे त्यांचं अगदी माझ्यामध्ये सणद होता कुठला तरी समोर आणि त्यांचा अगदी कॉलेजचा जाणारा मुलगा एक दुर्दैवी घटना घडली, तो पाण्यात त्यात हे गेला आणि त्यावेळेस त्याला काही विम्याचे पैसे आले. त्यांनी त्यातनं काहीतरी मोठ्या प्रमाणात सायकली घेतल्या होत्या. रोटरी सोबत त्यांनी तो कार्यक्रम घेतला होता. म्हणजे मी रवी भाऊंना एक रवी भाऊ शिर्डे म्हणजे मेडिकल वाले असं म्हणून ओळखायचो. पण अशी समाजात लोक आहेत की मोठ्या मनाने येऊन ते काहीतरी वेगळं काम करतात. अशी लोक आहेत की म्हणजे त्या दुःखात देखील लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. अशी ही समाजात लोक आहेत. त्यातल्याच स्वयंदीप परिवाराचं चालत असलेलं काम हे त्याच दुःखातनं मार्ग काढण्याचं काम आहे. आणि मी निश्चित
अगदी अनकंडिशनल की मला काही त्यातनं काही पॉलिटिकल मायलेज घ्यायचं आमचं असतं राजकीय लोकांचं एक बॅक टू बॅक माइंड. हे काही गोष्टींचा पॉलिटिकल अजेंडा स्वाभाविक आहे की कुणी काही करत असेल तर त्याच्या मागे काहीतरी एक नाही म्हटलं तरी अव्यक्तपणे किंवा न बोलता सायलेंटली का असेना, पण या बाबतीत मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे त्यामध्ये अनकंडिशनल मी आपल्या परिवारासोबत आहे एवढं या निमित्तानं सांगेल. तुम्ही जो सत्कार केला तो सत्कार म्हणजे केल्यामुळे उलट मी अजून फार वेगळ्या म्हणजे ते शब्द काही आता मला वाटत नाही की मी पुन्हा अजून त्यातनं काही शब्दातनं काही वेगळं बोलावं. पण मी स्वयंदीप परिवाराने केलेलं काम हे निश्चित येणाऱ्या काळात पथदर्शी ठरेल. सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक लोक या कामाचा आदर्श घेतील. ताई मला एकदा मी कधीतरी एकदा बसून काही आता मी यांचं एक त्यांच्याकडे तुम्ही कोणी गेले का नाही मला माहित नाही, म्हणजे तुम्ही प्रतिभा तू गेली का किंवा कोणी म्हणजे तुम्ही गेले का काका यांच्याकडे? काका संस्थेचे ऍडवायझरी कमिटीवर मग सॉरी नाही, पण मी एकदा गेलो होतो आणि देवेंद्र भाऊ सोबत अगदी शॉर्टकट ज्यावेळेस आम्ही कमी वेळात त्यावेळेस तो प्रकल्प बघितला. ते खरंच शब्दच नाही, म्हणजे ज्याला म्हणतो की स्टेट ऑफ द आर्ट असा तो प्रकल्प. आणि अशा लोकांना आपण म्हणतो की काही लोकांना घडवतात, अकॅडमी तयार करतात. ती लोक म्हणजे ज्याला म्हणतो की धावू शकतात, पळू शकतात, त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे, त्यांना ते फिनिश गुड करून मार्केटमध्ये आणतात. पण ही लोक अशी आहे की जे कुठेच ज्याला म्हणतो की परमेश्वर त्यांच्या पुढे हतबल झाला आहे, परमेश्वर त्यांना काही देऊ शकला नाही, अशा लोकांना ही लोक समाजापुढे आणताय. मला असं वाटतं की हेच एक मोठं काम अशा लोकांचं आहे. पुन्हा ताई आपण हा कार्यक्रम घेतला, हा माझ्या थोडस ज्याला म्हणतो की मनावरही दडपण आलं, पण ठीक आहे तुम्ही तो कार्यक्रम आयोजित करा, माझं कौतुक करणं किंवा स्वाभाविक तुम्ही का तुमच्या कुठल्या भावनेने घेतला असेल मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की हा मी या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद म्हणून हा कार्यक्रम ठेवलाय. बहिणींनी मला आशीर्वाद घेण्यासाठी जिथं बोलवलंय असं मी गृहीत धरतो. तुमच्या सगळ्या बहिणींच्या आशीर्वादाने चांगलं काम करू. संस्था म्हणून मीही आपल्या सोबत आहे हा विश्वास देतो. खरं तर मला शेंदुर्णीला 6 वाजता पोहोचायचं होतं, पण मी पाठक काकांनाही सोडू शकत नाही, आता पूर्ण कार्यक्रम ऐकल्यावरही जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण सगळेजण वेगवेगळ्या कामातून व्यस्त देखील आला म्हणून मी आयोजकांच्याच वतीनं आपलं सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. ज्या संकटामध्ये बहीण आहे आणि ती कुठल्या अर्ध्या रात्री फोन करते आणि त्या मिनिटाला ताई मी आहे तुझ्यासोबत असा शब्द देणारा खरा हक्काचा भाऊ, एवढंच मी म्हणेल. कारण भाऊनी बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या नाही सांगितल्या आहेत, तरी मी एवढंच सांगेल की हक्काचा भाऊ अर्ध्या रात्री स्वयंदीपसाठी उभा राहिलेला आणि ह्या हक्काच्या भावाचा हा सन्मान आहे, एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद. आधी केले मग सांगितले असा विचार घेऊन बोले तसं चाले त्याची बंधावे पावले असं व्यक्तिमत्व असलेले आदरणीय आमदार साहेब, मनपूर्वक धन्यवाद.